स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय सजल बातोसे. नॉन स्ट्राईक एंडवर रायगडचा सितारा, रायगडचा किंग त्याला ओळखला जातं असा अजय बातोसे. आणि गोलंदाजी एंडवर मालदेवचा व्हेरिएशन किंग अभिषेक दळवी. अलीकडे सामन्याला सुरुवात होते. सकाळच्या सत्रातला हा पहिला चेंडू अभिषेक दळवी याच्या मार्फत. पहिला चेंडू यॉर्कर मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय निर्धाव साहिल सावंतच्या हातामध्ये. साहिल सावंत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या चेंडूवर पहिला चेंडू येतोय निर्धाव चेंडू. अभिषेक दलवी याने वैयक्तिक संघातर्फे पहिला आणि वैयक्तिक पहिलं शतक टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय अभिषेक दलवी. स्ट्राईक एंडला सजय बातोशी. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय गॅप मध्ये. चेंडूचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना पण त्या ठिकाणी चेंडू सीधा जाईल बाउंड्री रोकच्या बाहेर. आपल्याला पाहायला मिळतंय त्या 4 धावा. 4 धाव्याने अकाउंटचं खातं खोलतंय. अकाउंटवर धावा लागल्या गेल्या 4. चेंडू दुसऱ्या चेंडूवर त्याला प्रत्युत्तर देताना सजल बातोशी आपल्याला पाहायला मिळतोय. एका चौकाराने त्याने सुरुवात केली खात्याची. पुढचा चेंडू स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल 4 धावांसाठी. पुन्हा एकदा 4 धावा. आणि 4 धाव्याने खात्याला अकाउंटला वाढ होते. अकाउंटचे स्कोर जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 8 धावांवर. थँक्यू डीजे मास्टर. 2 चेंडूवर 2 चौकारानंतर आता खात्याला झाली सुरुवात. पुढचे चेंडूवर काय करू शकतो अभिषेक दळवी. चेंडू पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा तोच दरार आणि ती दहशत पाहायला मिळते आपल्याला. सजय बातोशीच्या बॅट मधून जातोय बाउंड्री पार चौकार. डीजे काय होईल, काय बिघडेल मैदानामध्ये. पुढचा चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न, सरळ शॉट केला. चेंडू बॅटीच्या टप्प्यामध्ये जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावा. डीजे मास्टर बार बार. 3 चेंडू आणि एका चौकारानंतर एक खाता आता पुन्हा एकदा वाढीस लागले. आणि वाढे षटकारानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे या ठिकाणी चेंडूला हलकी गती दिली आणि गतीच्या वेगामध्ये त्यांनी 2 धावा पळून काढल्याने 2 धाव्याने पुन्हा एकदा धावफलक वाढते. धावफलक होते ते म्हणजे एका षटकानंतर 18 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती होती आणि पहिलं षटक संपलं. अभि दळवीच धावा जमवल्या असतील तर 18 या अंकावरती चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु त्या षटकामध्ये ज्या धावा जमवल्या तर सजल भातोसेने चांगली फलंदाजी केली. 4 चौकार लगावले. 4 चौकार आणि दुहेरी धाव पाहायला मिळाली. 18 धावा जमवल्यात. 6 चेंडू फेस केले होते अभि दळवीने. ज्याच्यावरती आक्रमण चढवायचं होतं त्या गोलंदाजावरती मात्र आक्रमण चढवलं आणि त्याच्यावरती दबाव टाकला. आता नवीन गोलंदाज मालदेव टीम कडून पाहायला मिळतोय अजय गोलंदाज स्ट्रायकरांना फलंदाज ओवे कॅम्पचा अजय भातोसे, ज्याचं नाव या पनवेल टेनिस क्रिकेट मध्ये आणि ज्याला संधी मिळाली रायगडच्या मॅच मध्ये, रायगडच्या टीम मध्ये, आणि ज्याने खारघर प्रीमियर लीग मध्ये आपलं वर्चस्व केलं होतं, तोच फलंदाज. आणि त्याचं या मैदानामध्ये 350 ज्याने या मैदानामध्ये लगावलेत असा फलंदाज या मैदानामध्ये आज त्याचं वर्चस्व दाखवणार का पाहायचंय. त्याच्यासाठी लकी ग्राउंड सुद्धा म्हटलं तरी चालेल असा फलंदाज
गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अजय टू अजय अशी ही आपल्याला जोडी पाहायला मिळते. गोलंदाज मार्कवरती सज्ज होतोय मालदेव टीम कडून. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होते फलंदाजीसाठी अजय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पडला. उसळी घेतली. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता आली आहे. धावसंख्या स्थिरावली जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अजयला जगडून ठेवलं जातं या गोलंदाजीवरती. अप्रतिम चेंडूची फेस केली आहे. धावसंख्या स्थिरावली जाते 18 अंकावरती. मालदेव टीम आणि केदारनाथ इलेव्हन अक्कलपेट टीम दोन्ही टीम या या कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्यांचं नाव वर्चस्व आहे अशा टीमची पहिली मॅच पाहायला मिळते या मैदानामध्ये. ओहो इथे मात्र विमर चेंडू पाहायला मिळतोय. पनिशमेंट केली जाते पंचांनी. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउट चान्स होणार का परंतु फेक ही चुकीची पाहायला मिळते आणि दुसऱ्या चेंडूवरती येणार या 3 धावा आणि इथे मात्र आता पंचांनी नो दिलाय आणि हेलिकॉप्टर फिरवलंय आणि ते हेलिकॉप्टर आता मात्र हेलिकॉप्टरचे पंखे उडवणार का अजय भातोशे फलंदाजी करत असताना या चेंडूवरती. पाहायचंय आता कशा पद्धतीने खेळून काढणार या चेंडूला. नो बॉल फ्रीट आहे आणि फ्रीटचा पुरेपूर फायदा उठवणार का अजयने मात्र विमर चेंडू फेकलाय. आता मात्र कशा पद्धतीने चेंडूवरती फेस करणार. सुंदर चेंडू फटकावला. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आर पार सीमा पार सिक्सर. 6 धावा ठोक डीजे. वर्चस्व नेहमी पाहायला मिळतं. पिंपरी विभाग प्रीमियर लीग झाली परंतु कोयना क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस पाहायला मिळाल्या या मैदानामध्ये. आणि जेव्हा जेव्हा या मैदानामध्ये केदारनाथ इलेव्हन अक्कलपेट टीमने आपल्या इथे नाव नोंदणी केली आणि आपण इथे उपस्थित दाखवली आणि त्या मॅच मध्ये अजय भातोसेने वर्चस्व दाखवलं आणि आता या आक्रमण करतोय गोलंदाजी. अजयच्या गोलंदाजीवरती धावा आल्यात 27. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी करतोय अजय. अजयचा पुढचा चेंडू मॅन फ्रॉम केदारनाथ इलेव्हन अक्कलपेट टीम कडून अजय भातोसे. पुन्हा सुंदर फटका सजवला. चेंडू येतोय पहिल्यांच्या दिशेने. हा येणार बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोक डीजे. संगीत पाहायला मिळतात. श्रियांश डीजे भावेश जाधव एक चांगले तिथे आपल्याला 4 दिवसामध्ये ज्यांची साथ लाभते आपल्याला. आजचा 3रा दिवस आहे. इथे ते तत्पर आहेत आपल्या या सेवेमध्ये. पाहायचे इथे मात्र आक्रमण आणि आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळते मालदेव टीमच्या गोलंदाजांवरती. कारण की अभिषेक वरती चौकाराचं आक्रमण केलं होतं मात्र आता अजय वरती षटकारांचं आक्रमण पाहायला मिळतंय आणि धावात जाऊन पोहोचतात या 33 या अंकावरती. 0 विकेट लॉस ऑफ फलंदाजी करत असताना केदारनाथ इलेव्हन अक्कलपेट टीम. सुंदर फटका सजवला. येतोय हवाई सफर आसमानी टोला. चेंडू जातोय सीमा रेषा पार कडक षटकार. म्हटलं होतं अजय भातोशे म्हटलं ना की त्याच्यासाठी हे लकी ग्राउंड म्हटलं तरी काही पुरेसे नाहीये. कारण की ज्याने जेव्हा जेव्हा त्याने ह्या मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरलाय ना तेव्हा तेव्हा हे मैदान त्याने गाजवूनच सोडलंय आणि आज त्याची ही पहिली मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी चौकार षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. परंतु इथे नाराज असतील आमचे साथी समालोचक. कारण की ज्यांची टीम इथे खेळताना पाहायला मिळते आणि गोलंदाजी करत असताना त्यांच्यावरती हे आक्रमण चढवलंय आणि ते आक्रमण आता इथे मात्र महागात पडताना पाहायला मिळतोय. सजलने चौकार लगावले होते परंतु अजयने त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून षटकार लगावले. त्यांनी धावसंख्येत जाऊन पोहोचतीये 39. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. काय फलंदाजी पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. इथे मात्र सुंदर फटके पाहायला मिळत आहेत.
कर्जत वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपल्याला ही लाईव्ह स्पर्धा घर बसल्या यूट्यूब लाईव्ह पाहायला मिळतात. संघाचे पाठीराखे असतील इतर प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी ही यूट्यूब लाईव्हची स्पर्धा. इथे मात्र चेंडू हवाई सफर पुन्हा एकदा जातोय सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. सिक्सर 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 अजय किंग. विचारामध्ये पडले असतील कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला होता आपण आणि काय घडलं या मैदानामध्ये. षटकार ठोकलेत ते आतापर्यंत अजय भातोसेने 4 आणि एक चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहे. या चेंडूवरती मात्र आक्रमण करणार की अजय भातोसेला बॅक टू पेलियन करताना पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सज्ज सुंदर चेंडू फेस केला होता. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय आणि एक धाव येते. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये ना एक धाव किंवा चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे आणि इथे सन्मान दिला अजयने. धावसंख्येत जाऊन पोहोचतीये 46 या अंकावर 2 षटक संपलेत. याचे आमचे साथी समालोचक इथे आज उपस्थित झालेत. तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ओंकारजी काय बोलाल आपण या मैदानामध्ये आपल्या या टीम वरती वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतंय. केदारनाथ 11 अक्कलपेठ टीम. या ठिकाणी बघायला गेलं तर योगेश या मैदानामध्ये 2 षटकानंतर 43 धावांचा डोंगर उभा केला गेलाय. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे या मालदीव जर्मन क्रिकेट संघ मालदीव या त्या कॅप्टनसाठी की आता कुणाच्या हातामध्ये गोलंदाजी द्यावी. पुढचा सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे आकाश सावंत. आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवर अजय बातोसे. या ठिकाणी चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल मागच्या दिशेने सीधा सीमारेखा. जमिनीला घासत गवताला आग लावत 4 धावांसाठी चौकार. आपल्याला स्कोर कार्डवर स्कोर पाहायला मिळतोय तो म्हणजे 54 धावा. पुढचा चेंडू आकाशाचा अजयसाठी. चेंडू पुन्हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीधा मयूरच्या हातामध्ये कॅच आणि अजय बातोशी येतोय माघारी. पहिला चेंडू पहिल्या विकेटचा पतंग या ठिकाणी अक्कालपेला लागलाय आणि धावसंख्या झाली 54 धावांवर पहिला विकेट. म्हणजे 50 धावाचे पार्टनरशिप नंतर हा विकेट पडला तो म्हणजे एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन अक्कालपेला पोहोचू शकतो. डीजे मास्टरसाठी एक संधी. पाल आकाशचा चेंडू फेस करेल. पुढचा चेंडू आकाशाचा.
चेंडूने जराशी उचली घेतली, चेंडू राहिला बाहेर आणि चेंडू येतोय निर्धाव चेंडू. आकाश, आपल्याला टीमला, आपल्या संघाला कमबॅक करताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. आकाश एक तर्फी लढत देताना पाहायला मिळतोय. अजय याचा ज्याने विकेट घेतला असा आकाश. पुढे चेंडू आकाश याचा गौरवसाठी. आकाश टू गौरव. चेंडू पुन्हा एकदा व्हेरिएशन, पण हा चेंडूला पनिश केलंय आणि चेंडू येईल वाईट. एक अवांतर धाव आपल्याला सांगताना पंच. या अवांतर धावेनंतर स्कोर कार्ड हलतंय, स्कोर कार्ड वाढतंय, स्कोर कार्ड होतंय 55 धावा. पुढचा चेंडू आकाश याचा गौरवसाठी. आकाश टू गौरव. पुन्हा एकदा चेंडूने उचली घेतली, पण हा चेंडू जाईल निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 55 धावा. इथे आता 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावा लागतात 55 अंकावरती. एक विकेटचं पतन पाहायला मिळालं. प्रथम नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि गोलंदाजीवरती मात्र आक्रमण केलं ते अजय भातोशी आणि सजल भातोशी या दोन बंधूंनी. अजूनपर्यंत सजल भातोशी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 55 अंकावरती आणि 3 षटक संपले. 4थं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सज्ज. मॅन फ्रॉम मालदेव टीमकडून मयूर सावंत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. कशा पद्धतीने कमबॅक करणार का? ज्या पद्धतीने हल्ला चढवला, हल्ला बोल केलाय, गोळीबार केलाय आपल्या टीमवरती, परंतु आता मात्र गोळीबार करणार का पुन्हा? या केदारनाथ 11 अक्कलपेटीकडे चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मिस फील्ड पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती आणि येथील या 4 धावा सजल भातोशीच्या बॅट मधून. ठोक डीजे. केली तर मात्र हे भोग कुठेतरी भोगावे लागतात, कारण क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने करावं लागतं. एक धाव वाचवावी लागते क्रिकेटमध्ये. इथे मात्र चेंडू डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. चेंडू शरीरावरती आदळला आणि डॉट पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिरावली जाते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण होतं म्हणून, परंतु 4 धावा आल्या त्या चेंडूवरती आणि 2 चेंडूचा खेळ संपला. अद्यापर्यंत 59 अंकावरती या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. इथे हो सुंदर सुंदर भन्नाट वेगाने चेंडू फेकला. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उचली घेतली, थोडासा बाउन्स झाला, परंतु सज्जल भातोशीला चेंडू समजला नाही आणि डॉटची सांगता आली. या चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी कमबॅक करताना पाहायला मिळतोय मयूर सावंत आपल्या टीमसाठी. कारण की ज्या 2 गोलंदाजावरती आक्रमण केलं होतं ते आक्रमण मात्र इथे थांबवलं जात आहे आणि चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा त्याच लेंथवरती चेंडू पाहायला मिळतोय. उसळी घेतोय चेंडू आणि सरळ निघून जातोय. यष्टीरक्षक आकाश सावंतच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता येते. आता मात्र इथे सामन्याला थोडीशी कलाटणी पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली जाते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 59 या अंकावरती. अशीच गोलंदाजी करायची होती, परंतु इथे हल्लाबोल केला होता या फलंदाजांनी, परंतु आता जगडून ठेवला. इथे मात्र मोठा फटका सजवला. चेंडू येतोय हवाई सफर. सीमारेषेच्या पलीकडे येणारा हा सजल भातोशीच्या बॅट मधून षटकार. तीन चेंडू डॉट फेकल्यानंतर सजलने त्याच्या बॅट मधून लगावला षटकार. पुढील सामना जय भवानी कुसावडे यांच्या विपक्ष केदारेश्वर पिंपरे आणि प्रदीपजी जाधव आपण यायचं. इकडे नाणेफेकी करायची आहे आपल्याला पुढील मॅचचा. ते मात्र 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचतीये. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. 4 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 69. येणारे 24 चेंडू आणि 70 धावा जमवायचे असतील. मोठे फटके लावावे लागतील. 69 धावा
केदारेश्वर पिंपरी टीमचा कर्णधार उपस्थित असेल तर यायचे आणि जय भवानी कुसावडे टीम एक इनिंग संपली टॉस का बॉस मध्ये यायचे नाणेफेकी करायची आहे. आमच्या या कालच्या दिवसामध्ये आणि पहिल्या दिवशी ज्यांच्या इथे ज्यांच्या गोड मुखातून या क्रिकेटची एक सुंदर समालोचन प्रेक्षकांपर्यंत क्रिकेटची माहिती पोहोचवली जाते. आमचे साथी समालोचक आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये ज्यांची उपस्थिती लाभली आहे प्रवीणजी वाघे मॅन फ्रॉम पनवेल यांचा आता आवाज आपल्याला पाहायला मिळेल. माझ्यासोबत त्यांना जोडले जातील एक सुंदर असा आवाज आणि या टुर्नामेंट्समध्ये त्यांना आम्ही बोलावलं. त्यांचे एकदा मंडळाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्न विनाशक. तूच भरलास त्रिभुवनी अन तुझ उरसी ठाई ठाई. जन्मसे ऐसे हजारो वावे ठेविण्या मस्तक तुझ पायी. आमदार ट्रॉफी 2025 पर्व आपण पाहता. अर्थातच आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहता. त्यानंतर जर पाहिलं तर आज आम्हाला इथे मात्र सातत्यानं आज तिसरा दिवस समालोचनामध्ये साथ योगेश यांच्या माध्यमातून दिली जाते. अगदी प्रत्येक समालोचकाच्या पाठीचा कणा म्हटलं तर स्कोरर असतो. इथनं स्कोरर आपण पाहता सुजल शिंदे. त्यानंतर यांच्या माध्यमातून आपल्याला डेफिनेटली जर विचार केला तर सातत्यानं तिसरा दिवस या स्पर्धेचा स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सुजलला आपण पाहता. त्यानंतर KWT कर्जत वर्ल्ड टेनिस .inच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी घर बसल्या प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करेल. आणि पाहता आपण त्यांच्या माध्यमातून अगदी इथनं मात्र सुरेख क्वालिटी इथनं मात्र दिली जाते. दर्जेदार आवाज आमचा त्यांच्या यूट्यूबवरती पोहोचवला जातो. अगदी इथनं पाहता पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. केदारनाथ 11 अक्कलपेठ आणि त्यांच्या अगेन्स्ट इथनं मात्र अजय हनुमान मालदेव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथनं मात्र पाहता आपण टॉस जिंकला होता तो म्हणजेच जय हनुमान मालदेव टीमनं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं होतं. आणि या ठिकाणी पाहता आपण तर अक्कलपेठ टीमला मात्र या ठिकाणी बॅटिंगसाठी आमंत्रित करत असताना धावा जमवल्या. टोटल पहिल्या पूर्वार्धामध्ये इनिंगमध्ये आपण पाहिलं तर धावा जमल्या गेल्या होत्या 69 धावा आणि 70 धाब्यांचं टार्गेट म्हणजे कालच्या दिवसाचा या ठिकाणी मला वाटतं आठवण करून दिली. अगदी जर विचार केला तर मोहाची वाडी संघानं अशाच प्रकारे काहीतरी धावा कुठून काढल्या होत्या. अगदी शेवटच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर खरसुंडी संघासमोर 85 धावा इथे कुठून काढल्या होत्या. अप्रतिम खेळी साकारत असताना इथनं मात्र मोहाची वाडी संघ तरी देखील परास्त झाला आणि खरसुंडी संघ इथे सुपर 4 ला क्वालिफाय झाला. येतोय पंचांचा ग्रीन सिग्नल जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला बॉल यावेळी पहा अलॉन कार्पेंटनं खेळला. पहिल्या बॉलवरती सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहता ती म्हणजेच इथनं विशाल आणि मयूर अशी जोडी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती मयूरला पाहिलं. इथनं मात्र एक धाव आली. पहा मित्रांनो 70 धाब्यांचं टार्गेट 4 षटकामध्ये इथे आपण पाहिलं तर मोठी धावसंख्या उभी केली गेली आहे. या ठिकाणी बघायचं पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळायचा होता परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. निघून चालला चेंडू. अशा प्रकारचे डॉट बॉल इथनं मात्र प्रेशर क्रिएट करतील आपण पाहता तर मालदेव टीम वरती. अगदी इथनं मोठे फटके मारावे लागतील. ज्याप्रमाणे फटकेबाजी केली ती म्हणजेच आपण पाहिलं तर अक्कलपेठ टीमनं. आणि मात्र इथनं काय घडतं बघायचं. एक धाव आली या समीकरणामध्ये बदल अजिबात आपण पाहिलं तर कोणताही फरक इथनं पडणार नाही. लाफ केलाय अगदी चेंडू चालला तो म्हणजेच डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक नाही आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पुरेपूर फायदा उचलला जातो आणि चेंडू होतोय फरार. आपण पाहता 1 बाउन्स येतोय चौकार. पण व्हायचंय आणि पैलूंमधून आपण सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. इथनं मात्र स्वागत असेल मान्यवरांचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आलाय चौकार. फलंदाज आपण पाहता तो म्हणजेच विशालच्या बॅटमधून इथनं चौकार पाहायला मिळाला. अशा प्रकारचे मोठे फटके इथनं मारावे लागतील
सामन्यामध्ये इथनं मात्र जिंकायचं असेल तर. यावेळी पहा पुन्हा एकदा डिपेक्सच्या कव्हरला सुरेख फटका जागा निर्माण केली आहे. अगदी जागेवरनं हा फटका शांततेने खेळला गेला आणि चेंडू चालला वन बाउन्स डिपेक्सच्या कव्हरला येतोय दर्जेदार चौकार. इथनं आपण पाहता तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक विशालच्या बॅट मधनं दुसरा चौकार पाहायला मिळाला. यावेळी पहा हेलिकॉप्टर उडवायचं होतं जड मध्ये चेंडूला फेकलं जातं. अगदी आपण पाहिलं तर पंचांकडे लाऊड अपील केलं जातं परंतु यावेळी आपण पाहिलं तर अपील फेटाळलं जाईल. अगदी डॉट बॉलची डिलिव्हरी इथनं पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडू आपल्याला इथनं समाप्त होत असताना पाहायला मिळतो. चेंडू समाप्त झाले. इथनं गोलंदाज अजयचे आतापर्यंत 5 अंतिम बॉल. यावेळी पहा स्विच हिटचा फटका अगदी कहीं पे निशाणा कहीं पे निगाह असा प्रकार पाहायला मिळाला. अगदी सरळ बॅटनं खेळायचा होता फटक्याला परंतु स्विचिटचा फटका राहिला. तिथे मात्र मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळेल आणि शेवटच्या बॉलवरती येतो डॉट बॉल. अगदी आपण इथं पाहिलं तर शेवटच्या बॉलवर डॉट बॉल पाहिला आणि धावपटलावरती इथनं मात्र पाहिल्या तर जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच मालदेव टीमच्या आतापर्यंत एक गडी बिनगडी बाद 9 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. प्रवीणजी ज्या पद्धतीने फलंदाजी करायची त्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळत नाहीये कारण की धावा जमवल्यात त्या 9 या अंकावरती 70 धावा जमवायच्या आहेत. 70 धावा म्हटलं तर 24 चेंडू मध्ये एक मोठं आव्हान म्हणावं लागेल परंतु मोठे फटके येणं गरजेचं आहे. अजूनपर्यंत सलामीची जोडी मैदानामध्ये मयूर सावंत विशाल सावंत गोलंदाज मार्क वरती गोलंदाज गौरव सकपाळचा जर विचार केला ना वडवलच्या मैदानामध्ये वन साइड हिरो ज्याने आपल्या एकट्याच्या या सुंदर फटका सजवलाय. चेंडू मध्ये ट्रॅव्हल होतोय. पहिल्या गाड्याचं पतन होणार का आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाद बॅक टू पविलियन मयूर सावंत. मी स्तुती करत होतो गौरव सकपाळची ज्याने तानाजी मालुसरे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे एक एकटे आपल्या गनिमांना आपल्या छातीवरती वार करून घ्यायचे ना त्या पद्धतीने गौरव सकपाळ हा आपल्या टीमसाठी एकटा लढला होता शेवटच्या लढतीपर्यंत आणि आपल्या टीमला वडवलच्या मैदानामध्ये फायनल पर्यंत पोहोचवलं होतं. असा गौरव सकपाळ आता गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय आपल्या टीमसाठी आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या टीमचं वर्चस्व गाजवण्यासाठी या आडोशीच्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय फलंदाजी करण्यासाठी. अभिषेक दळवी मॅन फ्रॉम मालदेव एक चांगला अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. ओहो सुंदर चेंडू फेस केलाय. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली इथे मात्र
प्रसाद सावंत लेफ्ट हँड फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. 70 धावांचा पाठला करत असताना दुखापत झाली अभिषेक दळवीला आणि त्याच्या जागेवरती फलंदाजी करत असताना गौरव सकपाळ इथे मात्र तयार होतोय. सुंदर सुंदर भन्नाट वेगाने इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू पवेलियन प्रसाद सावंत ठगडीजे. आकाश सावंतच्या बॅट मधून आल्या पावली चौकार ठगडीजे. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय परंतु इथे मात्र मनगटी ताकद कमी पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय. आकाश सावंत. असेल तर आपण इथे समालोचक कक्षामध्ये यायचं, आपली उपस्थिती दाखवायची. पुढील होणारी मॅच असेल आपली नाणेफेकी करायची. यायचंय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र पंच बोट उंचवतात. फलंदाज बाद होतोय. इथे मात्र फलंदाजांची लाईन लागली जाते. फलंदाज बॅक टू पवेलियन. धावसंख्या स्थिरावली जाते. 13 या अंकावरती 70 धावा जमवायच्या असताना इथे मात्र आता कुठेतरी विशाल सावंतला आक्रमण करावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. विशाल सावंतच्या बॅटमधून येणार का? कारण की ज्या पेनपूर्व विभागामध्ये ज्याचं नाव गाजलंय, एक आयकॉन खेळाडू म्हटलं जातं पेनपूर्व विभागामध्ये, असा विशाल सावंत आता षटकारांची आतिषबाजी करणार का? आणि षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे.
इथं बघायचं आता जाऊया उत्तरार्धामध्ये. यावेळी पाहायला मिळेल गोलंदाज उमेश बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. आतापर्यंत पाहू शकाल आपण विकेट मैदानाच्या बाहेर आतापर्यंत गेलेत म्हणजे टोटल 4 गडी आतापर्यंत पाहायला मिळाले अगदी डगआउटमध्ये येताना. इथनं मात्र बघायचं आहे उमेश बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवर देखील चौकार आला. आता इथनं मात्र तर बॉल द्यायचा अशी कमिटी मैदानामध्ये लगेच बॉल द्या. इथनं आपण पाहू शकाल अगदी 70 धाव्यांचा पाठलाग करत होता इथनं मालदेव संघ. आपण पाहता एका बाजूला आपण पाहिलं तर अक्कलपेठ संघ त्यानंतर मालदेव संघ अशी फाईट आपल्याला पाहायला मिळते. डेफिनेटली मालदेव टीमनं पहिल्यांदा फील्ड निवडलं होतं, फिल्डिंगचा डिसिजन घेतला होता. परंतु त्यानंतर आता कुठेतरी गोलंदाजीमध्ये मार खात असताना मात्र बॅटिंग करत असताना पाहायचं या 70 धावा इथे बनवल्या जातील का. अगदी पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आपण पाहिले. इथं बघायचं चौकार ट्रिक पाहायला मिळेल की काय घडतं. विशाल सावंत अगदी डावकर त्याचा फलंदाज इथं मात्र पाहायला मिळेल. अगदी स्विचिटचा फटका मारायचा होता, उजव्या हाताने खेळी करतो मात्र स्विचिटचा फटका मिस राहिला. तिसरा चेंडू डॉट येतो. पाहू शकाल मित्रांनो इथं धावा जमल्या टोटल त्या म्हणजेच मालदेव टीमच्या 21 धावा धावपटलावरती लागल्यात. म्हणजे अजूनही इथनं जवळजवळ 49 धाब्यांची गरज आहे. यावेळी पाहायचं आहे व्हाईट बॉल अगदी लाईन इथं मात्र भरकडली जाईल आणि वाईटच इथं मात्र वाईट पंच घोषित करतायत. वाईटच्या मदतीने संघ पुढे चालला. ज्याप्रमाणे मित्रांनो कालच्या मॅचेस पाहता अगदी हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या, मोठी धावत संख्या आल्या होत्या. पहिल्याच दिवशी लो स्कोरिंग मॅचेस पार पडल्या होत्या मात्र कालच्या दिवशी सर्वाधिक हाय स्कोरिंग तब्बल 85 धाबा इथे कुठून काढल्या होत्या मोहाची वाडी संघाने. इथे पाहायचं आहे हा फटका चांगला आहे आणि चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंटला, येतोय सीमा रेषा पलीकडे वन बाउन्स चौकार. चौकार आला 4 धावेनं संघ पुढे चालला. षटकातील आपण पाहिलं तर तिसरा चौकार इथनं पाहायला मिळतो. स्विचिटचा फटका, चेंडू हवेत चालला अगदी प्रॉपर टायमिंग. इथनं मात्र या बॉलवरती आपण पाहायला मिळेल विशाल सावंतच्या बॅटमधनं फेकून दिलं डीप एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंटला, येतोय दमदार षटकार. चल्ला टोटल धावा धावपटलावरती जमल्या गेल्या 32 धावा इथनं स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 5 चेंडूंचा इथनं खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल असेल. आपण पाहता तिसरं षटक धावा इथनं येत नव्हत्या ते यायला लागल्यात परंतु अजूनही समीकरण बरंच दूर आहे. 70 धाब्यांचं टार्गेट या बॉलवरती पहा अगदी चेंडू पॅड वरती आदळला आणि इथनं मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल शेवटच्या अंतिम बॉलवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक धाव इथे जोडली जाते आणि एक धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचला. टोटल 33 धावा, लॉस ऑफ 4 विकेट्स. आपण पाहता इथनं मालदेव संघ आता समीकरण राहिलं मित्रांनो 6 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. इथनं मात्र आपण पाहता तर मालदेव टीमला कुठेतरी आपण पाहिलं तर 37 धावा अशा प्रकारच्या मॅचेस मी या मैदानावरती बऱ्याच पाहिल्या. योगेश अगदी आपण पाहता तर 6 चेंडूमध्ये 35 असो, 60 चेंडूमध्ये 30 असो, 6 चेंडूमध्ये 42 असो, परंतु असं वाटतं की कुठेतरी शेवटच्या क्षणी बॅटिंग करत असताना बॅटिंग करणाऱ्या संघावरती दबाव येत असतो. गोलंदाजांचा बोलबाला या ठिकाणी डिफेन्स करताना अनेकदा मी पाहिलं या खेळपट्टीवरती. इथनं बघायचं आता 6 चेंडू 37ची गरज आहे. पहिला बॉल यावेळी मात्र उडवायचा होता पाईंच्या दिशेमध्ये परंतु इथे डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल आणि इथनं आपण पाहिलं तर डॉट बॉल निघून चालला, वेळ निघून चालले, चेंडू निघून चाललेत. आता मात्र जर विचार केला तर प्रेशर इथनं मात्र वाढत चाललं मालदेव टीम वरती. पहिला बॉल निघून चाललाय. 5 चेंडू 37 धाव्यांची गरज. इथनं पहा स्विच इट अगदी शेवटपर्यंत झुंज द्यायला तयार विशाल सावंत ऐकायला मागत नाहीये. इथनं चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंटला, धमाकेदार दर्जेदार षटकार.
धन्यवाद डिशे. इथनं पाहता पण षटकार आला. अगदी इथं आता 4 चेंडू आणि गरज 31 धाब्यांची. समीकरण अवघड स्थितीमध्ये मालदीव टीमला पाहायला मिळेल. इथे मात्र बाटची लिडिंग एज विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर मालदीव टीमला अजून एक धक्का. पाहता पण विशाल सावंत बॅक टू द डग आउट. षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. बॉलिंग ट्रॅक वरती अजयला पाहिलं होतं, त्यानं 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गौरव सकपाळ बॉलिंग ट्रॅक वरती पाहिलं, त्यानं 3 गडी बाद केले आणि सॉरी 4 गडी बाद केले आणि आपण पाहिलं तरी 4 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. उमेशने देखील अप्रतिम गोलंदाजी केली, परंतु तिथे कुठेतरी धावा जमताना आपण पाहिल्या होत्या. परंतु आता पाहिलं तर येणारे 3 चेंडू इथनं 31 धाब्यांची गरज. फटका चांगला इथे मात्र पाहू शकाल आपण. अगदी शेवटच्या मोमेंटला इथे चेंडू अडवला जातो आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा आल्या. इथनं बघायचं 2 धाब्याने समीकरण कमी होईल. अद्याप इथनं पाहू शकाल आपण तर 29 धाब्यांची गरज. विजयासाठी 2 चेंडू 29 धाबा म्हटलं तर एकच धाव घे तर 30 धाब्यांची गरज. यावेळी पाहू शकाल अगदी गोलंदाजचा बोलबाला शेवटपर्यंत पाहायला मिळाला आणि इथनं मात्र आपण पाहू शकाल तर बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा गोलंदाज अक्षय केसाळकर इथनं मजा आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जर विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल सामन्यामध्ये शिरकाव केला तो म्हणजेच अकलपेट टीमनं बॅटिंग करत असताना 69 धावा जमवल्या. 70चं टार्गेट सेट केलं गेलं आणि सामना इथनं जिंकतो तो म्हणजेच अकलपेट संघ. अगदी विजयाच्या खूप खूप